गेल्या काही दिवसात डिझेलच्या किमती वाढल्यामुळे तुमच्या आमच्या हक्काच्या लालपरीवर म्हणजेच महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळावर मोठा आर्थिक ताण आलाय। त्यामुळे आगामी काळात एसटीचे प्रवास भाडं वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पण ही वाढ कधी होणार, का होणार आणि कामगार संघटनांची मागणी काय आहे पाहूयात। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। याचं मुख्य कारण म्हणजे डिझेलचे वाढते दर। एसटी महामंडळाचा दैनंदिन डिझेलचा खर्च अचानक खूप वाढलाय। रोजची गरज एसटी महामंडळाला दररोज सरासरी 10.87 लाख लिटर डिझेल लागतं आणि किमतीत वाढ। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कडून मिळणारं डिझेल मागील आठवड्यात 88.21 रुपये प्रति लिटर होतं, ते आता 91.31 रुपयांवर पोहोचलंय। अतिरिक्त भार प्रति लिटर 3 रुपये 10 पैशांची ही वाढ महामंडळाचं बजेट कोलमडवणारी ठरतीये। एसटी महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती काय आहे तर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार महामंडळ सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे। केवळ एप्रिल 2026 या एकाच महिन्यात महामंडळाला सुमारे 76 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय। त्यामुळे भविष्यात भाडेवाढ करणं अपरिहार्य ठरू शकतं। मग लगेच तिकीट महाग होणार का तर नाही, तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाहीये। सर्वसामान्य प्रवाशांवर एकदम भार पडू नये म्हणून सरकार खबरदारी घेतंय। राज्य परिवहन प्राधिकरणच्या मंजुरीनंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल। सरकारचे पर्यायी प्रयत्न काय सुरू आहे तर एसटी सेवा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे। त्यामुळे आर्थिक समतोल राखताना प्रवाशांना त्रास होणार नाही यासाठी सरकार इतर पर्यायांवर भर देतंय, जसं की इंधन बचतीचे नवनवीन उपाय शोधणं, ई बस, इलेक्ट्रिक बसेसचा वापर वाढवणं, अनावश्यक खर्च कमी करणं आणि महसूल वाढवण्याच्या इतर मार्गांवर लक्ष केंद्रित करणं। 5 रुपयांच्या पटीतच दरवाढ करा, कामगार संघटनेची अशी मागणी होतीये। तिकीट दरवाढ करताना ती 5, 10, 15 किंवा 20 रुपयाशी 5व्या पटीत असावी, अशी आग्रही मागणी एसटी कामगार संघटनेनं केली आहे। संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे, अध्यक्ष संदीप शिंदे यांनी याबाबत अपर मुख्य सचिव संजय सेठी आणि परिवहन मंत्र्यांना निवेदन दिलंय। ही मागणी का केली जाते तर सुट्ट्या पैशांचा त्रास। तिकीट विषम दरात उदाहरणार्थ 22, 27, 36 रुपये असल्यास चालक, वाहक आणि प्रवासी यांच्या सुट्ट्या पैशांवरून नेहमी वाद होतात। 2018 आणि 2021 मधील दरवाढ 5च्या पटीत असल्याने व्यवहार सोपे झाले होते। मात्र 25 जानेवारी 2025 रोजी झालेली दरवाढ विषम स्वरूपात असल्यामुळे तिकीट व्यवहारात मोठा गोंधळ निर्माण झाला होता। तो पुन्हा होऊ नये अशी कर्मचाऱ्यांची इच्छा आहे। एसटी महामंडळ डिझेलच्या वाढत्या दरामुळे सध्या तोट्यात असलं तरी सरकार सर्वसामान्यांचा विचार करूनच पावलं टाकतोय। पुढील काळात जर भाडेवाढ झाली तर ती सुट्ट्या पैशांचा गोंधळ टाळण्यासाठी 5च्या पटीत असावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।